बघा, कुबेरची पूजा करू शकता तुम्ही, पण आम्हाला त्याचं धन पाहिजे आमच्याकडे. पण लक्ष्मी म्हणते की कुबेर आला की राक्षस सुद्धा येणार. मनी इज इम्पॉर्टंट फॉर कम्फर्ट, नॉट फॉर हॅपीनेस. शांती पाहिजे, संतोष पाहिजे. इट इज नथिंग टू विथ मनी. रिच पीपल इतका अनहॅपी का? आत्ता जे काही आपण करतो 21व्या शतकात, इट्स ऑलवेज अ ट्रान्झॅक्शन विथ अ गॉड. म्हणजे पूजा केली की काहीतरी हवं, उपवास केला कारण मला काहीतरी हवंय. देवाची फक्त भक्ती नसती का ती कायम ट्रान्झॅक्शनलच राहिली? अनकंडिशनल लव्ह हे कॉन्सेप्ट कुठून आला? इस्लामतून येतो, ख्रिश्चॅनिटीतून येतो. की देर इज नो इक्वालिटी बिटवीन गॉड. भक्त आणि भगवानमध्ये इक्वालिटी नाहीये. भगवान वरती आणि भक्त खाली, असं भारतात नव्हतं. नाही. सगळ्यांना मी नमस्कार करतो. ब्राह्मणाला नमस्कार करा, पण चांडालला नमस्कार करू नका. तो अस्पृश्य आहे. हे जे आहे म्हणजे आत्मज्ञान संपलं. कारण सगळ्यांकडे आत्मा आहे. एव्हरीबडी इज गॉड, बिकॉज एव्हरीबडी इज गिव्हिंग यू सर्व्हिस. विष्णू इज नथिंग विदाउट लक्ष्मी. शिवा इज नथिंग विदाउट शक्ती. तर कोणी इंडिपेंडेंट आणि ऑटोनॉमस कॉन्सेप्ट नाही आहे आमच्याकडे. दॅट इज अ ख्रिश्चन कॉन्सेप्ट. इसाई धर्म आणि इस्लाम धर्मामध्ये आहे की गॉड इज एव्हरीथिंग आणि आम्ही सबमिट करतो. पुनर्जन्मामध्ये देर इज नो गॅरंटी. कृष्ण म्हणतो की फल की चिंता मत करो, की मी गॅरंटी करू शकत नाही. कारण तुझं बॅलन्स शीट मध्ये खूप डेबिट असेल तर तू जितकं क्रेडिट कर तू, पण तुला डेबिट, तुझं मोक्ष नाही मिळणार. तुला वाटतं की माझं क्रेडिट इतकं आहे, पण तुला डेबिट माहित नाही तुझं डेबिट किती आहे. आत्ताच्या माझ्या आयुष्यात रामायण आणि महाभारत काय सिग्निफिकन्स आहे? रामाकडे ना डेबिट आहे, क्रेडिट आहे. तर तो काम काय करतोय तिथे? तो बघतोय की चारो तरफ सगळ्यांना डेट आहे, ऋण आहे. त्यांना मुक्त करायला मी काय करणार? तो राम राज्याचं निर्माण करतो, पण तरीही लोक तिथे बसून गॉसिप करतात. राजा की पत्नी ठीक नाही. तुम्हाला का? तुम्हाला मिळालं ना रामराज्य, तर कॅरेक्टर सर्टिफिकेट का देता तुम्ही? महाराष्ट्रातल्या जेनझीला स्वतःचं, राज्याचं आणि देशाचं भविष्य कसं दिसतं? पुणे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र अंडर कन्स्ट्रक्शन आहे का? AI पासून आपलं करिअर वाचवण्यासाठी काय करायचं? जात जनगणनेचा तिढा कसा सुटणार? या आणि अशा असंख्य विषयांवर थेट भाष्य करणारा एकमेव फ्युचरिस्टिक दिवाळी अंक, द इनसाइड. अंक घरपोच मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. नमस्कार, मी विनायक पाचलक. दिवाळी विशेष या आमच्या विशेष सिरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आपल्या सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि या सिरीजमध्ये एक अत्यंत महत्वाची आणि खूप छान मुलाखत घेण्याची संधी मला आली आहे. ज्यावेळी दिवाळी आपण सेलिब्रेट करतो त्यावेळी आपण आपला वारसा सेलिब्रेट करतो, आपली संस्कृती सेलिब्रेट करतो, आपला विचार, आपली जडणघडण सेलिब्रेट करतो. आणि हे सगळं येतं ते आपल्या पूर्वजांकडून. त्याला कोणी पुराण म्हणेल, त्याला कोणी मायथॉलॉजी म्हणेल, त्याचं विचार विश्व समजून घेण्याचा कोणी प्रयत्न करेल. पण हे सगळं पूर्ण भारताला ज्यांनी समजावून सांगितलं, ज्यांनी मायथॉलॉजी आणि आजचं जग जोडलं, अशी व्यक्ती म्हणजे देवदत्त पटनायक सर. आणि आज मला त्यांच्याबरोबर गप्पा मारायचा योग आला. तर खूप खूप स्वागत आहे थिंक बँक वरती. आणि मायथॉलॉजी ही गोष्ट मला विचाराल तर तुमच्यामुळे आम्हाला क्रेजमध्ये आली, ट्रेंडमध्ये आली आजच्या भाषेत. इट्स बिन 30 इयर्स की तुम्ही हे सगळं करताय. 96 सालापासून मूळ डॉक्टर. त्याच्याबद्दल तर आपण ओघात बोलूच. पण तुम्ही जी सगळी पुस्तकं लिहिलीत त्या सगळ्या पुस्तकात एक शब्द कॉमन आहे, दॅट इज सूत्र. तर पूर्ण हिंदू संस्कृती फॉर दॅट मॅटर किंवा भारतीय संस्कृती आपण पाहिली तर तुम्हाला काय कॉमन सूत्र दिसतं? कॉमन सूत्र भारतात आहे पुनर्जन्म. पुनर्जन्म हा मेन पॉइंट आहे भारतीय संस्कृतीचा. रिबर्थ आणि पुनर्जन्म, पुनर्मृत्यू हे थॉट जे आहे हे युनिक आहे इंडियाचं. चायनामध्ये नाही आहे, वेस्टमध्ये नाही आहे, फक्त इंडियन थॉट आहे. पण हा कुठून आला थॉट? कारण आपण म्हणतो की 7 जन्म हाच नवरा मिळावा. महाराष्ट्रात वटपौर्णिमेला म्हणतात, किंवा पुढच्या जन्मी तू असा होशील असा शाप दिला जातो. कसा इव्हॉल्व्ह झाला? तर एव्होल्युशन हे मॉन्सून, हे चातुर्मास असतो आमचं. मॉन्सून विंड्स आहे. आता बघा, मॉन्सून विंड म्हणजे कसं असतो की समरला एक बाजूतून येतो आणि विंटरतून दुसऱ्या बाजूतून येतो. सो इफ यू सी द विंडचं जे पॅटर्न आहे, तर इंडिया हॅज ऑलवेज सीन की जे आमचं जे निसर्ग आहे, नेचर आहे, तिथे इज नॉट फिक्स्ड. एक सायकल असतो, जसं एक मंथन असतो. तर एक या बाजूला, मग एक त्या बाजूला, एक बाजू या बाजूला, त्या बाजूला. तर काही परमनंट नाही आहे. आता तुम्ही
अरबी देशात बघा, हम्म, तो डेझर्ट आहे. 24/7 डेझर्ट असतो. हम्म, तुम्ही नॉर्डिक देशाला जा, तर तिथे असं विंड पॅटर्न नाही आहे. तर हम्म. हे जे विंड पॅटर्न आहे, मॉन्सून विंडचं पॅटर्न आहे, हे युनिक आहे भारतात. आणि भारताचं जे भूगोल आहे तो एक जरा विचित्र आहे. अ, नदी आहेत, माउंटन्स आहेत, हम्म. सी कोस्ट आहे, डेझर्ट आहे, प्लॅटोज आहेत. तर वेगवेगळ्या आहे आणि ते सगळे इंटरकनेक्टेड आहेत. तर आता मी पहाड एक माउंटनवर राहतो आणि मग मी खाली जातो बिझनेस करायला जिथे नदी आहे. हो. मग त्याच्या नंतर मी जातो सी कोस्टला, तिथे सुद्धा लोक आहेत. तर काहीतरी कॉमन असतो, नॉट कॉमन असतो. असं हे व्हरायटी जे आहे एक स्मॉल स्पेस ऑफ लँडमध्ये हे कुठेच नाही. हम्म. फुल वर्ल्डमध्ये असं नाही. फुल युरोपमध्ये आहे, पण तिथे काय भाग झालाय, ते एव्हरीथिंग इज सेपरेटेड. पण आता युरोपमध्ये डेझर्ट नाही आहे, डेझर्ट बाहेर आहे. पण हो. आमच्याकडे डेझर्ट, थार डेझर्ट आहे एक बाजूला, मग गंगा आहे एक बाजूला, विंध्य आहे, हम्म. आणि मग ब्रह्मपुत्र या बाजूला आहे. तर ते आमचं जे भूगोल आहे, निसर्ग आहे, इट इज फुल ऑफ डायव्हर्सिटी. हम्म. आणि हे जे आहे त्याच्यामुळे आमचं जे संस्कृती हे जन्माला आलं, तर लोकांनी सांगितलं की माझं जे रूल्स असते ते तुला इट वोंट वर्क फॉर यू. हा. माझ्यासाठी जे रूल्स असतात ते तुझ्यासाठी वेगळं असणार. सो हाऊ शुड वी डू अ बिझनेस. असं मग जाती आले, वेगवेगळ्या जाती आले की माझ्या घरात मी जे डांगर लोक आहेत हो. दे विल लिव्ह डिफरंटली, कोळी लोक जे आहेत दे विल लिव्ह डिफरंटली. तर आमच्यामध्ये संबंध कसं करायचं, हम्म. रूल्स कसं करायचं या असं सोसायटीमध्ये, ज्या ते कोळी लोक आहेत, डांगर लोक आहेत, तर त्यांनी सांगितलं पुनर्जन्म. या जन्मात मी कोळी आहे, पुढच्या जन्मात मी डांगर असेल, तर दोघांना मला रिस्पेक्ट करावा लागतो. हो. पण कसं बॅलन्स करायचं ते सिस्टम पुनर्जन्मातून येतं. हम्म. कारण म्हणून ते आत्माचं कॉन्सेप्ट सुद्धा येतो ना, की पुढच्या जन्मी मी तुमच्या समाजात जन्म घेऊ शकतो. तो आय हॅव टू रिस्पेक्ट एव्हरीबडी. सो दिस इज द ओरिजिन ऑफ द आयडिया. ओरिजिन इज रिलेटेड टू जॉग्रफी, मॉन्सून. तर नेहमी जे संस्कृती असतो त्याचं सुरुवात प्रकृतीमध्ये असतो. जेव्हापर्यंत प्रकृतीचं ज्ञान नसतं, इफ यू वॉन्ट टू अंडरस्टँड महाराष्ट्र, तर मी नेहमी सांगतो की बघा, कोकण आहे, हो. मग सह्याद्री आहे, मग देश आहे. जेव्हापर्यंत मग कृष्णा आणि गोदावरी आहे, जेव्हापर्यंत याचं नॉलेज नसेल हम्म. तुम्हाला याचं संस्कृती कळणार नाही. हम्म. हम्म. हिंदीमध्ये, बॉम्बेमध्ये म्हणतात घाटी लोक आहे. हा. तर घाट त्यांना कळत नाही की घाट म्हणजे काय, हम्म. घाटचं थिंकिंग पॅटर्न कसं असतो, हम्म. ते घाटमध्ये जे राहतात ते कसं राहत होते, आणि इथे फार्मिंग कसं होतं, इथे ॲनिमल हजबंड्री कसं होतं, ट्रेड कसं होतं. महाजन लोक जे गौड सारस्वत ब्राह्मण असतात, दे आर ऑल इन द कोस्टल एरिया. हो. तर त्यांचं विचार कसं होतं, दे यूज टू डील विथ ट्रेड. इथे जास्त फार्मिंग नव्हता, तर ट्रेडिंग होता. तर ट्रेड म्हणजे काय, केरळमध्ये ट्रेड असतो, ते गोमांतक एरिया आहे, तिथे ट्रेड जास्त असतो. आता सुद्धा बघा, when we talk of इन्फोसिस वगैरे, हो. सगळे ट्रेडिंग लोक आहेत ना, हो. दे आर ऑल कमिंग फ्रॉम दीज एरिया. तुम्हाला ओडिसामध्ये तसं दिसणार नाही ते. सो यू हॅव टू सी. तर आमचं जे पॅटर्न्स आहे भारतात, ते सगळं निसर्ग, तुम्ही प्रकृतीला बघितलं तर मग तुम्हाला कळेल की भारताचं संस्कृती असं आहे. पण हा जो पुनर्जन्माचा थॉट आहे, हा वेद काळापासून आहे का त्याच्याहून प्राचीन आहे, का वेदात नव्हता, पुराणात आला, स्मृतीत आला, हाऊ इट इव्हॉल्व्ड? तर हे सांगायला जरा इट इज कठीण आहे. हम्म. टेक्निकली जर मी सांगितलं की इट स्टार्ट्स रफली 2,500 years ago. अच्छा. हा, ते बुद्ध काल आणि जैन जेव्हा सुरुवात होतो, तर 2,500 years ago. अच्छा. पण त्याच्या आधी वेदमध्ये असं त्याचा उल्लेख आहे, पण नॉट एक्झॅक्टली. जसं आम्ही कर्म म्हणतो, धर्मशब्द जसं, हम्म. हा वेदमध्ये धर्मशब्द आहे, बट इट्स ओनली 70 times. अच्छा. व्हेरी लेस. दिस हार्डली एनी मेन्शन ऑफ धर्म. धर्म शब्द इज युज्ड इन अ व्हेरी वेग वे. इट बेसिकली मीन्स फाउंडेशन. जे एनिथिंग, धरती, धर्म, दॅट इज फाउंडेशनल. हम्म. त्याचं काय, आता मी जे धर्मशब्द वापरतो त्याचा अर्थ वेगळा आहे. आता हा अर्थ आला आहे धर्मशास्त्रातून. धर्मशास्त्र इज ओनली 2,300 years old. अच्छा. हा, वेद इज 3,500 years old. पण हम्म. त्याच्या आधी 4-5 हजार पूर्वी तिथे हरप्पा सभ्यता होती. हो. मग त्याच्या आधी सुद्धा सभ्यता होती इथे. हम्म. म्हणजे तुम्ही केव्ह पेंटिंग, आता तुम्ही भीमबेटका हो. गेला किंवा आमच्याकडे अजंता वेरूळ अजंता, ते जे हो. केव्ह पेंटिंग, ते पेंटिंग आता सुद्धा लोकांनी आमच्या घरात जेव्हा लग्न होतं तेच सिम्बल टाकतात. 3 डॉट्स टाकले, 1 लाईन टाकले, 7 लाईन टाकले, हे मला तिथे सुद्धा दिसतो. तर हे
केव्हापासून सुरू झाला मला माहित नाही. कारण आता रांगोळी किती वर्षाची, वेदमध्ये रांगोळीचा उल्लेख नाहीये. अच्छा. मंगल शब्द हा वेदमध्ये नाही आहे. सुमंगल, हो. मंगल शब्द फर्स्ट टाइम इट कम्स इन द अशोकन इडिक्ट्स. तर अशोकाचं जे पिलर्स आहे तिथे तो सांगतो की हे मंगल लोक करतात, ही बायका लोक, द विमेन ऑफ द हाऊस हे मंगल रिच्युअल्स करतात, हे वेस्ट ऑफ टाइम, इट्स अ वेस्ट ऑफ टाइम. तर फर्स्ट टाइम मंगल शब्द आम्हाला अशोकन इडिक्ट्स मध्ये भेटतो, नॉट इन द वेदास. तो संस्कृत शब्द नाही आहे. आणि मंग हे वर्ड इज तमिळ फॉर विमेन, तमिळ वर्ड. तर लोकांना ज्यांना वाटतं की हे सगळं हिंदू आहे, वेद आहे, नाही. हे देर इज अ बिग इंडियन फिलॉसॉफी, त्याच्यावर एक स्लिव्हर आहे ज्याला आम्ही वेद म्हणतो. आयसिंग ज्याला केकचं आयसिंग जे आहे, आणि आयसिंग दिसतो ना, केक दिसत नाही. तर हिंदू धर्म तो फुल केक आहे, आणि वेद आणि ब्राह्मणवाद ज्याला म्हणतात इज ओनली द आयसिंग. त्याच्या आत किती किती लोक आहेत ते लोकांना माहित नाही. आम्ही जे सांगतात ना मंगळा गौरी, तो उल्लेख वेदमध्ये नाही आहे, धर्मशास्त्रामध्ये नाही आहे. किंवा मंगलमूर्ती मोरया, आम्ही गणपती मंगल म्हणतो ना, मंगलमूर्ती. हे मंगल आणि अमंगल शब्द हा हाऊसहोल्ड रिच्युअल्स आहे. तर इट्स अ विमेन्स रिच्युअल्स. विमेन हॅव क्रिएटेड दीज रिच्युअल्स. की ग्रह शब्द म्हणजे ग्रहण करणे, तो ग्रहण करणे, तो तुम्ही ग्रॅब करतात. तर ग्रह इज, आता जे हंटर गॅदरर्स होते ते आता जंगलात तुम्ही जाता तर तुम्ही ग्रहण करतात ना. आम्ही फ्रुट्सला मी ग्रहण केलं तर मी एक बास्केटमध्ये ठेवतो. तर आता माझं ग्रहण करून ग्रहचं निर्माण झालं. तर कोण करायचं होतं? विमेन यूज टू डू इट. आणि तेव्हा लग्न वग्न काही नव्हतं, तर कुलदेवी ती आई आहे, सो शी इज मोस्ट इम्पॉर्टंट. आम्हाला वडील कोण कुणाला माहित नव्हतं, पण आई कोण आहे आम्हाला माहित आहे. आईच्या घरी तो किचन जे आहे, रसोई घर ज्याला म्हणतात आम्ही, तो माझा फर्स्ट ग्रह झालं तिथे, हाऊस. आणि तिथे आई असते, तर म्हणून आम्ही आईची पूजा करतो. तो सगळे सांगतात कुलदेवी, आमची कुलदेवी आहे, तिथे कुलदैवत आहे, ऑलवेज फिमेल फॉर्म. आणि तिचं असं हजबंड असं काही कॉन्सेप्ट नसतो तिथे. तर दॅट इज हाऊ इट ऑल स्टार्ट. त्यांचं मंगल म्हणजे जिथे लाईफ असतो, जीव असतो, तिथे मंगल असतो. अमंगल यांनी की जिथे मृत्यू असतो. तर जिथे जीव आला तर बाई असतात, तिथे मुलं बाळ झाले. सो व्हॉट इज द बिगेस्ट डेंजर? कारण तेव्हा लाईफ एक्सपेक्टन्सी वॉज व्हेरी लेस. 30-40 मध्ये द लेडी वुड डाय. तर मोस्ट इम्पॉर्टंट चीज काय आहे की हॅज शी बिकम प्रेग्नेंट, हॅज शी गिव्हन बर्थ टू अ चाइल्ड. तर आता संस्कार, आम्ही ज्याला संस्कार म्हणतात ना, गर्भबंधन संस्कार, देन ते अन्नप्रसन्न, ते सगळं दीज आर ऑल विमेन्स रिच्युअल्स. दीज आर नॉट वेदिक रिच्युअल्स. दीज आर ऑल विमेन्स रिच्युअल्स. आणि रफली अराउंड 2300 गृहसूत्रमध्ये त्यांनी त्याला एक्सेप्ट केलं. त्यांनी सांगितलं हे सुद्धा वेदिक झाले. पण याच्या आधी ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद मध्ये काहीही याचा उल्लेख नाही आहे. देवर श्रौत परंपरा, मोठे मोठे यज्ञ करत होते. पण हे जे आम्ही घरात जी पूजा करतात, रांगोळी, तोरण, ते बाई ती सुमंगली आहे, शी विल वेअर ऑल द, ते वेणी घालणार, हे सगळं विमेन्स रिच्युअल्स आहेत. दे आर ओनली ऑफ विमेन. तर आम्ही मुलांना ते जेवण देतो, मग हे इयरिंग्स टाकतात, ते की त्याला संस्कृती, तू पशु नाही आहे, यू आर नॉट अन ॲनिमल. तर पशु नाही आहे म्हणजे तुझं, यू विल हॅव ऑर्नामेंट्स, यू विल ईट फ्रॉम अ स्पून, यू विल ईट कुक्ड फूड, बिकॉज ॲनिमल्स डोंट ईट कुक्ड फूड. तर पक्का खाना आणि कच्चा खाना. तर हे जे सगळं ते विमेन्स हॅव इन्व्हेंटेड दीज प्रॅक्टिसेस. आणि ह्याला मी मंगल म्हणतात. अमंगल म्हणजे मृत्यू झाला, जिथे शव असतो, डेड बॉडीज असतात. तर पूर्वीकली ते घरातले बाहेर ठेवायचं, त्याला घरात जवळ ठेवायचं नाही. इट्स अ डेड बॉडी, तर त्याला बाहेर ठेवायचं. इव्हन हरप्पामध्ये डेड बॉडीज आर ऑलवेज आउटसाइड, नेव्हर इनसाइड. तर मंगल, अमंगल. तर मंगल जिथे रांगोळी असेल आणि अमंगल जिथे सगळं बंद करणार, काही नसते तिथे, श्रृंगार नसेल, तर श्रृंगार भाव जे आहे ते मंगल असतो. तर दीज आर प्री वेदिक प्रॅक्टिसेस ऑर नॉन वेदिक. हे सगळ्याच घरात असतो ना, उच्च वर्ण, एनी क्लास, कास्ट मध्ये काही फरक पडत नाही. ज्यांच्या घरी घर असतो, द लेडी ऑफ द हाऊस हॅज हर रिच्युअल्स.
व्रत असतात त्यांचं, हो. तीज, त्योहार, गंगोर, मंगळागौरी, खूप ते काय सगळं. काय. अँड दे आर ऑल विमेन्स रिच्युअल. देर इज नो ब्रॅह्मिन, देर इज नो गॉड, देर इज नो डेटी, असं मूर्ती नाही तिथे. बरोबर. हो. आता गणपती आम्ही आता मूर्ती बनवतो, पण पूर्वी काय होतं, ते हळदचं फक्त दे विल टेक हल्दीचं एक लंप आणि ते एक पानावर ठेवायचं आणि त्याचं पूजा करायचं. हम्म. आता हे प्लास्टिक आणि प्लास्टर ऑफ पॅरिस आणि मोठमोठे हे टिळकांनी सुरू केलंय. हम्म. त्याच्या आधी काय होतं, यू जस्ट टेक हळद आणि घरातले जे सामान असतं, सुपारी, पान, सुपारी, घट आणि बास्केट. तुम्ही आता सुद्धा यल्लम्माच्या मंदिरामध्ये हो. गेला ते बास्केट असतो आणि त्याच्यामध्ये ते पानं ठेवणार, मग श्रीफळ ठेवणार, हम्म. मग फलं, फुलं, दीप, धूप, हे सगळं काही वैदिक नाही. दीज आर ऑल विमेन्स रिच्युअल्स. वा. चंदन, आपली हळदी, षोडशोपचार पूजा म्हणून. सगळं. आता ते हळूहळू दॅट हॅज बिकम वैदिक. दे आर नॉट ओरिजिनली वैदिक. वेदमध्ये याचा उल्लेखच नाही आहे. नथिंग, ओनली घी, अच्छा, घृत, तूप आहे. तूप इज वैदिक. वा. तूप बर. इज वैदिक, बाकी सगळं नाही. बिकॉज तूप, बट इवन तूप इज फाउंड इन हरप्पा. अच्छा. तूप इज, कारण इंडियन्स कांट डायजेस्ट मिल्क. 90% ऑफ इंडिया कॅनॉट हॅव मिल्क. आम्ही काय करतो, त्याचं कर्ड करतो, कर्डतून तूप बनवतो. सो इट इज घी दॅट इज यूज बिकॉज यू कॅनॉट डायजेस्ट मिल्क इन इंडिया. ते फक्त आर्यनमध्ये ते रॉ लॅक्टोज, मिल्क. रॉ मिल्क, ज्याला लॅक्टोज इंटॉलरन्स म्हणतात. हो. तर लॅक्टोज, नॉर्थ इंडियन्स बघा, त्यांना तूप, मिल्क आवडतो, दूध आवडतो. साऊथ इंडियन्स दूध घेत नाहीत, दही घेतात. हो. तर दॅट इज अ जेनेटिक डिफरन्स. तर ते नंतर मी फूडवर जातोय, पण सॉरी, दिस इज म्हणजे एक नैवेद्य हा शब्द वापरला जातो, तो कसा आला हा एक प्रश्न. आणि त्याला जोडून सगळीकडे पंचामृत असतं. दूध, दही, तूप, साखर, मध, हे दोन्ही कुठून आलं, हे तुम्ही उत्तर दिलं म्हणून सुद्धा. वैदिक काळमध्ये ते नैवेद्याचं कॉन्सेप्ट नाहीये, पण देवाचं ते आवाहन करतात. यजमान असतो, मग यजमान देवाचं आवाहन करतो आणि तो त्यांचं जसं आरती आहे आता, आम्ही आरती म्हणतो, भजन म्हणतो, त्याचं स्तुती करतात, ते प्रेज आहे. तर ऋग्वेद मीन्स हिम्स ऑफ प्रेज. तर त्यांचं आम्ही आवाहन करतो. ते आले तर त्यांना आम्ही एक आहुती देतो, वी गिव्ह समथिंग, म्हणजे घृतम, ओनली घी. आणि त्याच्यानंतर फलस्तुती असतो आणि आम्ही सांगतो की आम्हाला काय पाहिजे, म्हणजे स्वाहा, म्हणजे मी हे दिलं तुम्हाला, आणि तथास्तु, म्हणजे मला तुमच्याकडून हे पाहिजे. फलस्तुती करून की तुम्ही तथास्तु द्या. तर हे जे रिच्युअल आहे, दिस इज प्युअर वैदिक. इथे मूर्ती नाही आहे, इथे भोग नाही आहे. पण जेव्हा मंदिराचं निर्माण होतं, हळूहळू जे वैदिक परंपरा आहे ते मंदिर परंपरापर्यंत येतो. तर हे रफली 2000 years ago. रफली, सो 3000 years ago आमच्याकडे वैदिक काळ आहे, जेव्हापर्यंत ते अग्निकुंड असतो तिथे. आणि देर इज नो कॉन्सेप्ट ऑफ मूर्ती पूजा नाही आहे. मूर्ती पूजा 2000 वर्षाच्या आधी येतो. आणि ॲज द ब्रॅह्मिन्स मूव्ह साऊथ, तर ते बघतात की हे नवीन कॉन्सेप्ट आहे. कारण जे नॉर्मल लोक आहेत ते असं पिंड असतो त्याचं पूजा करतात, ट्रीज आहेत त्यांची पूजा करतात, वृक्षपूजा आणि पशुपूजा. तर त्यांनी सांगितलं की अच्छा, जर वी हॅव टू सर्व्हाइव्ह, हा वैदिक काळ गेला आणि हे यज्ञाचं कोणी स्पॉन्सर नाही आहे, तर आम्हाला बदलावं लागेल. तर देन द कॉन्सेप्ट केम की अच्छा, देवाचं आवाहन आम्ही आता करणार, पण ते मूर्तीमध्ये. तर तोच कॉन्सेप्ट आता मर्ज, काय व्हर्जन 2 सुरू झाला. व्हर्जन 1 ऍपमध्ये कसं व्हर्जन्स असतात, ते व्हर्जन 1 मध्ये ते यज्ञ होता, व्हर्जन 2 मध्ये मग पूजा सुरू होतो, अर्चना. तर अर्चमूर्तीचं अर्चना करणार. मग तिथे आम्ही देवाला असंच आम्ही सांगणार की तुम्ही आमच्या घरी या आणि आम्ही तुम्हाला भोग देणार, नैवेद्य देणार. आणि आता ऍक्च्युअल फूड आयटम्स सुरू झाले. तर इट इज फूड, क्लोदिंग, शेल्टर. आता ताटमध्ये काय असतो, भोग असतो, मग क्लॉथ असतो, नाहीतर थ्रेड असतो, दीप आहे, धूप आहे, हा. तर ते सगळं आम्ही देऊन वी विल ऑफर इट टू द गॉड, म्हणजे नैवेद्य दिलं. आणि तेच मग फलस्तुती, आम्हाला हे पाहिजे. तर इट्स अ ट्रान्झॅक्शन विथ द गॉड. तर वेदिकचं जे प्रिन्सिपल रिमेन्स द सेम, प्रॅक्टिस हॅज चेंज्ड. दी ऍक्च्युअल प्रॅक्टिस आहे. तर आता आम्ही यज्ञकुंड नाही आहे, आता गर्भगृह आहे ना. यज्ञकुंडमध्ये ते परमनंट स्ट्रक्चर नव्हता. यू बिल्ड यज्ञशाला करतात ते, आणि यज्ञ नंतर ते यज्ञशालाला
जाळून टाकतात. ते जस्ट बर्न एव्हरीथिंग. काहीच देर इज नो ट्रेस ऑफ अ यज्ञशाला यज्ञनंतर ओरिजिनली. आता सुद्धा गणपती आमच्या घरी येतो, आम्ही 10 दिवस पूजा करतो आणि त्याच्यानंतर विसर्जन करतो. नो ट्रेस. आता सुद्धा तुम्ही सत्यनारायण पूजा आम्ही केलो तर घरी आम्ही घरातलं सामान वापरतो, पूजा करतो, देवाचं आवाहन करतो, नैवेद्य देतो, नमस्कार करतो, भोग प्रसाद घेतो आणि मग विसर्जन करून बाय बाय टाटा, नो ट्रेस. वाय? कारण मॉन्सून विंड सारखा ना. हो, पाऊस हो. येणार, पाऊस जाणार, देवी येणार, देवी जाणार, गौरी येणार घरी आणि मग ती जाणार, गणपती येणार आणि जाणार, देव येणार आणि जाणार. काही परमनंट नाही. राजा येतो जातो, सत्ता येते जाते. जाते. सगळं काहीही परमनंट नाही. हे कॉन्सेप्ट आता केव्हा सुरू झालं? तर माहिती. बिकॉज मॉन्सून हॅज ऑलवेज बीन देअर. लोकांच्या मनात हे विचार आहे, पण हे कर्म शब्द, ऍक्च्युअल शब्द, असं शब्द, इट स्टार्ट्स अराउंड 2,500 years ago. सर, एक मला कायम प्रश्न पडत आलाय की आत्ता जे काही आपण करतो 21व्या शतकात, इट्स ऑलवेज अ ट्रान्झॅक्शन विथ अ गॉड. म्हणजे पूजा केली की काहीतरी हवं, उपवास केला कारण मला काहीतरी हवंय, नवस केला, यशस्वी झाला, मग मी नवस फेडला. देवाची फक्त भक्ती नसती का ती कायम ट्रान्झॅक्शनलच राहिली? पण ट्रान्झॅक्शनच मनुष्याचाच. ट्रान्झॅक्शन नसेल तर एक्सप्लॉयटेशन असेल ना. ऑपोजिट ऑफ ट्रान्झॅक्शन काय आहे? प्युअर भक्ती. ते प्युअर नाही, ते एक्सप्लॉयटेशन आहे. की तुमच्याकडे सगळं धन आहे, माझ्याकडे काहीही नाही, मग मी तुमच्याकडे येणार ना, मला द्या. आणि माझ्याकडे जर सगळं असेल आणि तुमच्याकडे काही नसेल तर तुम्ही मला विचारणार. तर दिस इज अन इनइक्वल रिलेशनशिप. पण जर माझ्याकडे काय आहे आणि तुमच्याकडे काय आहे तर मी तुमच्याकडे जेवण देणार. आता देव म्हणतो की मला कोणी प्रशंसा माझी करत नाही तर मी प्रशंसा करतो. अच्छा, बघ, ठीक आहे. तर देर इज अ रिलेशनशिप. अच्छा, हजबंड वाईफच्या रिलेशनशिपमध्ये ट्रान्झॅक्शनच असतो ना, नाहीतर एक्सप्लॉयटेशन झालं. पेरेंट चाइल्डच्या रिलेशनशिपमध्ये ट्रान्झॅक्शन असतो. ट्रान्झॅक्शन नसेल तर एक्सप्लॉयटेशनच असेल. आमच्या डोक्यात हे टाकले की ट्रान्झॅक्शन इज बॅड. म्हणून जे पुढारी लोक असतात, जे पॉलिटिशियन्स असतात, ते वोट घेतात आणि काही देत नाही, नैवेद्य घेतात, प्रसाद देत नाही ना. पण तुम्ही अनकंडिशनल लव्ह, आम्हाला देवाला भक्ती दाखवायचं आहे, परम भक्ती, हे सगळे शब्द 500 वर्षी आला. ते सुफी लोकांनी आणलंय. हो. कारण हा हिंदू धर्म मध्ये असं नाही. हिंदू धर्म में लेनदेन की बात. ऋण असतो, सगळ्यांना ऋण असतो. तिरुपती मंदिरमध्ये विष्णूला सुद्धा ऋण आहे. पुढच्या वर्षी लवकर का या, कारण तुम्ही ऋणमुक्ती करायचं ना तुम्हाला. तर सगळ्यांमध्ये ऋण असतो. मोक्ष कसं पाळणार? मोक्ष शब्द म्हणजे ऋण. ऋण आहे म्हणून मोक्ष आहे, मोक्ष आहे म्हणजे ऋण आहे. हे परमनंट की मी ऑल मायटी गॉड हा इंडियन कॉन्सेप्ट नाही आहे. अच्छा. हा ख्रिश्चन कॉन्सेप्ट आहे. तर परमशिवा म्हणजे काय? त्यात बायको आहे, घर आहे, कैलास पर्वत आहे, तिचा एक आम्ही वेन वी टॉक ऑफ गॉड, व्हॉट डू वी मीन? की विष्णूचं लक्ष्मी, शिवाचं एक बायको आहे ना. तर घरातलं खर्च कोण करणार? मग हाऊस आहे ना, तर हाऊस एक ओपेक्स असतो, कॅपेक्स असतो, कॉस्ट असतो घरातलं. तर आमच्या देवी देवता आता रथात जातात, यात्रामध्ये जातात, त्याचा खर्च होतो. तो दिस इज नॅचरल इन सोसायटी. एव्हरी ट्री, एव्हरी प्लांट इज पार्ट ऑफ ए ट्रान्झॅक्शन. अच्छा, आंबाचं पेड आहे तर इट इज टेकिंग वॉटर फ्रॉम नेचर, इन एक्सचेंज इज गिव्हिंग यू मँगोज. ट्रान्झॅक्शन आहे ना. मी घेतो आणि देतो. स्वाहा तथास्तु, नैवेद्य प्रसाद. हे सोसायटीचं हजबंड वाईफ मध्ये ऋण आहे ना. वाईफ हॅज अ ऋण, हजबंड हॅज अ ऋण, पितृ ऋण, देव ऋण, ऋषी ऋण, भूत ऋण. हे ऋण जेव्हापर्यंत ऋण असेल मोक्ष प्राप्ती होणार नाही. पण हे अनकंडिशनल लव्ह हे कॉन्सेप्ट कुठून आला? इस्लामतून येतो, ख्रिश्चॅनिटीतून येतो. की देर इज नो इक्वालिटी बिटवीन गॉड. भक्त आणि भगवानमध्ये इक्वालिटी नाहीये. भगवान वरती आणि भक्त खाली, असं भारतात नव्हतं. नाही. सगळ्यांना मी नमस्कार करतो. हो. श्वानला सुद्धा नमस्कार करणार, गायला सुद्धा नमस्कार करणार, हत्तीला सुद्धा नमस्कार करणार. सगळ्यात आता हे मी विसरलो. हे आम्ही विसरलो.
की नाही, ब्राह्मणाला नमस्कार करा पण चांडालला नमस्कार करू नका. तो अस्पृश्य आहे. हे जे आहे म्हणजे आत्मज्ञान संपलं. कारण सगळ्यांकडे आत्मा आहे. एव्हरीबडी इज गॉड बिकॉज एव्हरीबडी इज गिव्हिंग यू सर्व्हिस. एव्हरीबडी इज गिव्हिंग यू सर्व्हिस. एक्सप्लॉयटेशन मध्ये काय की तुम्ही परमेश्वर, पण परमेश्वर शब्द सुद्धा बघ ना, अदर, गॉड ऑफ दी अदर. तो इंग्लिशमध्ये शब्द आहे ना, अदर, सेल्फ आणि अदर, जीवात्मा परात्मा. तो परमेश्वर ऑल माइटी हे म्हणतात, इंग्लिशमध्ये लिहितात लोक. पण हे तर हिंदू कॉन्सेप्ट नाही आहे, वेदमध्ये नाही आहे, पुराणमध्ये नाही आहे. तर कुठून आलं हे कॉन्सेप्ट? विष्णू इज नथिंग विदाउट लक्ष्मी. शिवा इज नथिंग विदाउट शक्ती. तर कोणी इंडिपेंडेंट आणि ऑटोनॉमस कॉन्सेप्ट नाही आहे आमच्याकडे. दॅट इज अ ख्रिश्चन कॉन्सेप्ट. इसाई धर्म आणि इस्लाम धर्ममध्ये आहे की गॉड इज एव्हरीथिंग आणि आम्ही सबमिट करतो, वी फॉलो हिम, ही इज ऑल माइटी. हे कॉन्सेप्ट कम्स इन इंडिया विथ द सुफी, 12th century. तुम्ही तुमच्या वेगवेगळ्या पुस्तकात लिहिले, बोलताही की भगवान आणि ईश्वर किंवा देव मराठीत, ह्या सगळ्यांचा प्रतिशब्द गॉड नाहीये. नाही. काय मग तो काय डिफरन्स आहे? इंद्र आणि विष्णू. तर देव शब्द कोणाला वापरणार आणि भगवान कोणाला? भगवान विष्णू, देव इंद्र, देवेंद्र. तर आता एक देवेंद्र, असं बी केअरफुल. नरेंद्र, देवेंद्र, सगळ्या. इंद्र का सिंहासन हमेशा डगमगाता है. ओके. पण वैकुंठाचा विष्णूचं सिंहासन डगमगात नाही. ओके. दॅट इज द डिफरन्स. इंद्र येतात जातात. अच्छा. विष्णू जेव्हा झोपतो प्रलय होतो. व्हेरी डिफरंट कॉन्सेप्ट. इंद्र स्वर्गमध्ये राहतो, स्वर्गचं विपरीत नरक असतो. वैकुंठचं ऑपोजिट नाही आहे. देर इज नो ऑपोजिट ऑफ वैकुंठ. राईट. तर एक असं जगचं निर्माण जिथे ऑपोजिट नसतो, नरक नाही आहे. तर जे स्वर्गाचं निर्माण करतो तो नरकाचं निर्माण करतो. कॅपिटलिझम, धनधान्य संपत्ती, नंदनकानन, अमरावती, वैभव, तो इंद्र आहे. आणि तो नरकाचं निर्माण करतो जिथे असुर राहतात, राक्षस राहतात, लोक राहतात, भूत राहतात. ते सफर, कारण ते पाताळ, पायाचा खाली राहतात. पातळ, पायाचा खाली. पण वैकुंठमध्ये सगळे राहतात मस्त मध्ये, संतोष असतो तिथे. तर ते कॉन्सेप्ट की संतोष मध्ये राहणे, तो कॉन्सेप्ट वैकुंठचा निर्माण, तो भगवानचा राहील. आणि भगवानकडे धनधान्य संपत्ती असतो, तर तो भाग देतो. तर भगवान शब्द भागतून आलाय. अच्छा. तुम्ही यू आर अ बॉस, तुमच्याकडे 10 पीपल वर्क, कुणाला किती द्यायचं तुम्ही भाग करतात ना. तर तो सांगतो की मला कमी दिलं, मला जास्त दिलं. पण भगवानला माहित आहे की डू यू गिव्ह व्हॉट यू डिझायर. तुमची इच्छा आहे इतकं बघितलं की तुमचं तुम्हारे लायक है कि नहीं है, डिझर्व, डिझायर की तुम्हारी इच्छा और तुम लायक पद कितना है. तर देवाला माहित आहे. तर तो भगवान असतो, त्याला माहित आहे भाग, किती भाग मला द्यायचं, माझं भाग्य. आणि ईश्वरचा अर्थ आहे की मास्टर, लॉर्ड, जो अधिकार आहे त्याचं डिसिशन घ्यायला. फक्त देर इज नो economic part to ईश्वर. It is more political. And भगवान is more economical. Economics concept. And ईश्वर is more political. तो ईश्वर आहे, परमेश्वर. ही ईश आहे त्याच्याकडे, ही इज अधिकार आहे, अधिपत्य आहे त्याच्याकडे. ही हॅज द राईट टू डू इट. देवता म्हणजे फक्त ज्याच्याकडे जास्त धन असतो त्याला मी देव म्हणतो. कारण आम्हाला त्यांच्याकडून त्यांचं आम्ही आवाहन करतो की आम्हाला काय द्या. तर इंद्रकडे सगळं आहे ना, कल्पतरू आहे, कामधेनू आहे, सगळं आहे. तो सगळं आपल्याकडे ठेवतो, आपल्या नंदन कानन. म्हणजे मग आम्ही त्याचं प्रार्थना का करतो? कारण ही हॅज व्हॉट यू वॉन्ट. पण इट इज मटेरियल. आम्हाला ते अप्सरा पाहिजे, आम्हाला ते सूर पाहिजे, आम्हाला ते कामधेनू पाहिजे, आम्हाला ते कल्पतरू पाहिजे. पण विष्णूकडे आम्ही जातो शांतीसाठी. शांती नाही भेटणार. सो इंद्र स्टोरीज आर व्हेरी डिफरंट फ्रॉम विष्णू स्टोरीज. विष्णू स्टोरीज आर व्हेरी डिफरंट फ्रॉम शिव. शिव सांगतो की मला काहीच नाही, आय डोंट वॉन्ट एनिथिंग. वैरागी आहे. तर मग
शक्ती पार्वती म्हणते की मग जे तुमच्या इथे सराउंडिंग यू जे भूतप्रेत आहेत त्यांना जेवण कोण देणार? तुमच्याकडे काही नाही, तुम्ही शांत आहात, ते घरी आले तर त्यांना भूक लागते. इफ यू हैव नथिंग, वेरी गुड, तुम्ही महान आहात, पण जे भूखे जो तुम्हारे घर आते हैं उनको खाना कौन परोसेगा? म्हणून जितके ते आम्ही बघतो ना, शिर्डीला जातो तिथे आम्ही नेहमी लंगर असतो. लंगर कुणाची? भंडार म्हणतो मराठीमध्ये, देवीचं भंडार. कारण देव काही करत नाही, महादेव आहेत ते, तर देवीला भंडार करावा लागतो की लोक या, तुम्ही हॅव फूड. पण मग आपल्या देवघरात विष्णू आणि विष्णूचे अवतार असतात, पण इंद्र नसतो केव्हाच नाही. कारण ज्याच्याकडे इंद्र काय करतो, त्याचं धन कुठून आला? हिंसातून आला. देवासुर संग्राम करून तो अमृत मंथनमध्ये जितकं काही मणी होते, 14 ज्वेल्स, ट्रेजर्स, निधी आले, तो सगळं आपल्याकडे ठेवतो, काय देत नाही. ही डझंट गिव्ह इट अवे. ही सेज तुम्ही यज्ञ करा, माझं आवाहन करा, माझी स्तुती करा, मला तुम्ही काही द्या, स्वाहा द्या, मी तथास्तु देतो. आय विल गिव्ह यू. असं आमचं अरेंजमेंट असेल. असुर म्हणतात की आम्ही पार्टिसिपेट केलं समुद्र मंथनमध्ये, आमचं 50% एफर्ट होता, आमचा भाग द्या, तो देत नाही, तर भांडण सुरू. साऊंड्स फॅमिलियर? अजून एक गोष्ट, दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन असतं. आय एम नॉट रॉंग, तुमच्या विवाह पुस्तकात आहे की लक्ष्मी चोज विष्णू ओव्हर इंद्र. येस. ते काय होतं? विष्णूमध्ये संतोष आहे, त्याचा आयडेंटिटी धनातून येत नाही. इंद्रचा आयडेंटिटी काय आहे की आय एम रिच, आय एम पॉवरफुल. विष्णूज आयडेंटिटी इज आय हॅव टू क्रिएट ऑपॉर्च्युनिटीज फॉर पीपल. मला काय नको, दरिद्र नारायण, मला काही नको, पण लोकांना ऑपॉर्च्युनिटी. तर आता देव असुर भांडण करतात, दे ऑलवेज फाईट. विष्णू येतो आणि सांगतो नाही, मंथन करा. तर रस्सा कसी मराठीमध्ये मला माहित नाही. हा, सो दॅट इज अ टग ऑफ वॉर ज्याला म्हणतात. तर देवासूरमध्ये टग ऑफ वॉर असतं, कॅपिटलिस्ट सोशलिस्ट. आणि मग विष्णू सांगतात की नाही, मंथन कर, मंथन केलंस की मग लक्ष्मीचा निर्माण होणार. आता लक्ष्मीचं काय करणार तू? तर त्याच्यावर भांडण सुरू पुन्हा. विष्णू सांगतो बघतो तो, आणि देवी सांगते नाही, मला हा आवडला. ही नोज टू इन्व्हेस्ट इन द मार्केट. ही डझंट होर्ड. तो निधी करत नाही. ही इज नॉट ग्रॅबिंग, ही इज इन्व्हेस्टिंग. त्याला धन जेव्हा मी येते, वेन आय कम टू हिम, ही ऑलवेज रिइन्व्हेस्ट मी इन द मार्केट. तर मला नको ना. इफ यू डोंट वॉन्ट संतोष असेल तर यू विल नॉट होर्ड ना. देयर इज नो होर्डिंग. तर संतोष, आता बघा गणपतीची मूर्ती असतो, तर गणपतीच्या मूर्तीमध्ये लोक दर्शन करत नाही की जे लंबोदर आहे तिथे एक नाग असतो आणि त्यांच्या वाहन उंदीर आहे ना. नॉर्मली नाग उंदीरच्या मागे लागणार, पण काय करत नाही, दोन्ही शांतपणे बसलात तिथे, कारण दोघांमध्ये संतोष आहे. संतोष असेल तर भूक नसतो, भूक नसेल म्हणजे भूक नसेल तर मग हिंसा नसतो, कारण भोगची अपेक्षा नाही. देयर इज नो हंगर फॉर फूड. विरक्ती असतो, यू डोंट वॉन्ट इट. पण आता धन आलं, मग काय करायचं त्याचं? यू डोंट गिव्ह इट, यू इन्व्हेस्ट इट इन अदर्स. कारण मग जर मी तुम्हाला काही दिलं तर तुम्ही ऋणी झाला, तर नाव यू हॅव टू रिपे दॅट ऋण. ऋणचा कॉन्सेप्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. राईट. मी जर तुम्हाला पैसे दिले तर हे चॅरिटीचा कॉन्सेप्ट हिंदुइझम मध्ये नाही. अच्छा, नाही. सगळं म्हणून दानवीर करणं लोक म्हणतात, दानवीर दानवीर. अरे दानवीर म्हणजे काय? तू दान दिलंस म्हणजे तो ऋणी केलंस त्याला. ज्यांना तू दान देतो तो ऋणी झाला ना. तर त्याचं मोक्षासाठी तू का उद्धार करत नाही. तर विष्णूचं काम काय आहे की ही हेल्प्स यू टू लिबरेट युअर सेल्फ फ्रॉम डेट. डेट ट्रॅप मध्ये टाकत नाही. दान दिलं तर डेट ट्रॅप झाला ना. तर इकॉनॉमिक कॉन्सेप्ट आहे. हे सगळं ज्या मुद्द्यावर येऊन थांबतं, आजच्या जगात सगळ्याचं फायनान्शियलायझेशन झालंय. आज या क्षणी आपण म्हणतोय, ट्रम्प म्हणला मार्केट पडलं, मार्केट वाढलं. एव्हरीथिंग इज नाउ असोसिएटेड विथ मनी. इफ यू से इट गुड ऑर बॅड, दॅट इज द रिअलिटी. तर या आपल्या भारतीय पुराणातून किंवा भारतीय मायथॉलॉजीतून आजच्या या फायनान्शियल झालेल्या जगात आम्ही काय शिकायचं? आता बघा, मनी इज हिंदू धर्मात इट इज लाईफ गिव्हिंग, मंगल असतं.
पण जर तुम्ही तुमच्या घरी सगळे धन ठेवलं तर बाकी लोकांचं काय होणार? हम्म. दे विल बिकम युअर सर्वंट्स अँड स्लेव्स. कारण हम्म. धन माझ्याकडे आहे. तर यक्ष मूर्ती आम्ही बघतात ना, यक्ष मूर्ती जर तुम्ही सांची बारूदचे बुद्धिस्ट स्तूपास बघितलं तर देवाच्या खाली नेहमी एक मूर्ती असेल, मोठा माणूस, असं भयंकर दिसणारा, पण दागदागिने घालून. अच्छा. कारण त्याच्याकडे सगळं धन आहे आणि तो असं कंट्रोल करून सगळं ठेवतो. तर त्याला आम्ही यक्ष म्हणतात. यक्ष आहे तो, तो देव नाही, तो यक्ष आहे, तो भगवान नाही, ईश्वर नाही. कारण तो आता आमच्या जितकं जगात जे बिझनेसमॅन आहेत ते सगळे यक्ष झालेत, विष्णू नाही झाले. तर वैकुंठाचं निर्माण त्यांनी नाही केलंय, मी अलकापुरीचं निर्माण. आणि यक्ष आणि राक्षसमध्ये नेहमी भांडण होतं. तर एक जे वातावरण निर्माण करतात त्याला आम्ही रणभूमी म्हणतो. एक रणभूमीचं निर्माण केलंय. आता बघा, अमेरिका, चायना, इस्रायल, पॅलेस्टाईन, इंडिया, नेपाळ, सगळीकडे रणभूमी दिसतो. म्हणजे इथे यक्ष आणि राक्षस बसलेत. कोणी वैकुंठचा निर्माण करत नाही. वैकुंठाचं निर्माण म्हणजे यू आर थिंकिंग ऑफ अदर पीपल. लक्ष्मीचं घरात जेवण बनवलंय कुणासाठी? स्वतःसाठी, फॅमिलीसाठी, सोसायटीसाठी, कुणासाठी केलंय? जगासाठी. तर इफ यू लुक ॲट, गृहातून मी सुरू केलं ना कॉन्व्हर्सेशन, तर कंट्री इज लाईक अ हाऊस. आम्ही सांगतो की नाही नाही नाही, इसको घर से निकालो, हे सगळं प्रिन्सिपल्स, आम्हाला कोणी नको, जेवण फक्त आमच्यासाठी. हा कलहाचा निर्माण होणार. मग आम्ही देवासुर संग्राम सुरू होणार, राक्षस यक्षचं युद्ध होणार, गरुड नागचं युद्ध होणार. हे रणभूमीचं निर्माण केलं. तर सगळे रणभूमीचं निर्माण केलंय. वैकुंठाचं निर्माण कोण केलंय? वैकुंठमध्ये लक्ष्मी आहे, रणभूमीमध्ये सुद्धा लक्ष्मी आहे. बोथ आर फायनान्शियल, बट देर इज अ डिफरन्स. भाव अलग आहे. तर भाव बघा, लक्ष्मी इज लक्ष्मी. 100 रुपयेचं काय व्हॅल्यू? यू कॅन गो टू द प्रॉस्टिट्यूट, यू कॅन गो टू द भाजीवाला, यू कॅन कीप इट इन द हाऊस. काही फरक पडत नाही. पिक्चर बघू शकता, ड्रग्ज घेऊ शकता. 100 रुपये लक्ष्मी आहे, ती काहीही देणार तुम्हाला. तर लक्ष्मी इज द नोट. तिचं काय कुठे, शी इज ऑब्झर्विंग की तुमचं रिलेशनशिप काय. तर इंद्र सांगतो की सगळे पैसे माझ्याकडे ठेवा, सब मेरा, कॉन्ट्रैक्ट मेरे को दो, सब कॉन्ट्रैक्ट मेरा होना चाहिए, सब बिजनेस का जितना टेंडर मेरे को मिलना चाहिए. यक्ष, मोनोपोली, डिओपोली. तर मग यक्षचं काय होतं? कुबेरचं काय हालत होतं? रावण येतो आणि सगळं घेऊन टाकतो. रावण आणि कुबेरचं द्वंद्व आहे, देयर इज ऑलवेज वॉर. तर रावण इज इन लंका अँड कुबेर इज इन अलंका या अलका. दोघांचं ऑपोजिट्स. एकाकडे वन हॅज अ लॉट ऑफ वेल्थ विच ही डझंट शेअर, आणि राक्षस ग्रॅब करतो, ग्रहण करतो. का ग्रहण करतो? त्याला भूक लागली आहे. सगळ्यांना भूक लागतो. सॉरी टू पॉज यू, पण कुबेराची पूजा करतो आम्ही दिवाळीत, ती का? कारण मला पैसे पाहिजे. बघा, कुबेरची पूजा करू शकता तुम्ही, पण आम्हाला त्याचं धन पाहिजे आमच्याकडे. कुबेर पूजा. पण लक्ष्मी म्हणते की कुबेर आला की राक्षस सुद्धा येणार. तर बिकॉज इट इज नॉट सी, महत्वाकांक्षा म्हणजे काय? भूक. बकासूरला सुद्धा खूप भूक लागतो. तर बकासूर सुद्धा महत्वाकांक्षी आहे, पण आम्ही त्याला राक्षस म्हणतो. महत्वाकांक्षा राक्षस निर्माण करू शकतो. सो वी हॅव टू बी केअरफुल. तर आमचे जे हे पौराणिक कथा आहे, दे आर सायकोलॉजिकल स्टोरीज. दे आर टॉकिंग अबाउट ह्युमन लाईफ, अबाउट सोसायटी. पण दे आर टेलिंग इट इन अ व्हेरी ब्युटिफुल स्टोरी टेलिंग फॉर्मॅट. स्टोरीज आहेत, रिच्युअल्स आहेत वेगवेगळ्या. की बघा, रिच्युअल्समध्ये नेहमी आम्ही जेवण देतो. श्राद्धमध्ये जेवण देतो, पूजामध्ये जेवण देतो, यज्ञमध्ये जेवण देतो, लग्नमध्ये जेवण देतो. एव्हरी रिच्युअल इन्व्हॉल्व्स फूड. कारण हे नॉलेज आहे की ते समोरच्या व्यक्तीचं भूक पहा. जेव्हापर्यंत वेरेवर देर इज हंगर देर इज सफरिंग. तर बुद्धनी सांगितलं की नाही नाही, वी शुड स्टॉप डिस्ट्रॉय हंगर. बट हिंदू धर्माने सांगितलं की असं होणार नाही, हे थिअरेटिकल आहे. वी हॅव टू गिव्ह फूड. खाना परोसो, वाढणे. तर
अन्नपूर्णाच्या हातात नेहमी एक देर इज अ वेसल की वाढा. आणि हु इज हजबंड? शिव, जो वैरागी आहे. तो वैरागीची जी बायको आहे तिचं भंडार. तर मला या सगळ्याकडे यायचं हिंसा अहिंसावर. त्याच्या आधी आपण पैशाबद्दल बोलतोय म्हणून लेट मी जस्ट टेक दॅट थ्रेड आहे. आम्ही एक सर्वे केला आता आमच्या दिवाळी अंकात. जेनझी पैकी 40-45% मुलांना बिझनेसमन व्हायचंय. आणि इट्स अ बिग ट्रेंड की जो दिसतोय गेल्या काही वर्षात. तुम्ही बिझनेस सूत्र पुस्तक लिहिलंय. भारतीय पद्धतीनं मला आणि माझ्यासारख्या पुढच्या पिढीला बिझनेस करायचा असेल तर तुम्ही काय सांगा? हे विचार करा कोणासाठी बिझनेस करतात. दॅट इज द फर्स्ट क्वेश्चन. स्वतःसाठी की लोकांसाठी? कारण बिझनेसमध्ये लोकांना जॉब, यू विल क्रिएट जॉब्स, Right. यू विल सॅटिस्फाय कस्टमर्स. तर बिझनेस इज लाईक क्रिएटिंग अ किचन. तुमच्या एक किचन आहे आणि किचनचं जेवण जे आहे कुणासाठी आहे? सो इज द फूड इन इन्व्हेस्टमेंट इन द मार्केट, कंटिन्युअसली अ फीडिंग, आणि तो ऋणमध्ये असतो. तो ही हॅज टू रिपे. तर तुम्ही एम्प्लॉईला पैसे दिले, ही गिव्स यू सर्व्हिस. तुम्ही कस्टमरला एक गुड्स किंवा सर्व्हिस दिले, तो तुम्हाला रेव्हेन्यू देतो. तर एक स्वाहा आणि तथास्तु, नैवेद्य आणि प्रसाद, हा बिझनेस आहे. यक्षसारखं बिझनेस करणार, देवसारखं बिझनेस करणार, राक्षससारखं बिझनेस करणार, तर रणभूमीचं निर्माण होणार. यज्ञ केलं मग रंगभूमीचं निर्माण होणार. तर वैकुंठचं निर्माण करतो की स्वर्गाचं निर्माण करतो? बोथ हॅव लक्ष्मी. पण एकामध्ये कलह असतो, फायटिंग असतो. आता बघा जगात काय झालं आहे. द रिचेस्ट कंट्रीज इन द वर्ल्ड आर फायटिंग लाईक डॉग्स. इस्रायल इज अ व्हेरी रिच अँड पॉवरफुल कंट्री. अमेरिका व्हेरी रिच अँड पॉवरफुल कंट्री. पण व्यवहार बघा कुत्रासारखा, लाईक अ हंग्री डॉग. अजून पाहिजे, अजून पाहिजे, अजून पाहिजे, अजून पाहिजे. तर बकासूर कथामध्ये नाही, समोर आहे, टीव्हीवर. अजून एक कॉन्सेप्ट तुम्ही खूप वेळेला मांडली आहे आणि दॅट कॉन्सेप्ट आतापर्यंत टिकली. आजकालचं त्याचं व्हर्जन कर्म इज अ बिच असं म्हणण्यापर्यंत गेलंय. पण बेसिकली कर्म आणि कर्म सिद्धांत. कोणीतरी चित्रगुप्त आहे, तो तुमचा हिशोब ठेवतोय, मग यमराज ठरवणार स्वर्ग का नरक. हे आम्ही शिकत म्हणजे इट्स एम्बाइब्ड इन आवर बॉडी अँड माइंड. ते काय आहे कर्म? आता काय झालंय, पीपल कन्फ्यूज कर्म विथ जस्टिस. अच्छा, न्याय, इन्साफ मोर दॅन न्याय. न्याय इज लॉ, बट इन्साफ. राईट. आता इन्साफ कॉन्सेप्ट कम्स फ्रॉम इस्लाम अँड ख्रिश्चॅनिटी. अच्छा. आणि तिथे काय, यू लिव्ह ओनली वन्स. एकच तुमचं लाईफ आहे ना, एक जन्म एक मृत्यू. देर इज नो बॅलन्स शीटचा कॉन्सेप्ट नाही आहे. तर लीगल सिस्टम आहे की मैंने सही किया, गलत किया, हराम हलाल. करेक्ट केलं तर तुला स्वर्ग, रॉंग केलं तर नरक. जन्नत जहन्नम. व्हेरी क्लिअर लीगल सिस्टम. राईट. आमच्याकडे पुनर्जन्म असतो. तर एव्हरी लाईफ कम्स विथ अ बॅलन्स शीट. एक डेबिट क्रेडिट असतो. डेबिट क्रेडिट इज कर्म. तर आता काय झालंय, दोन्ही कॉन्सेप्ट हॅज गॉट कन्फ्युज. सो पीपल थिंक की कर्मा इज अ बीच. दे थिंक इट इज, दे आर युझिंग इट लाईक जस्टिस. तुला जस्टिस, इट इज अबाउट इन्साफ. तर को इन्साफ. सो लाईफ हॅज नाव सूड. या जन्मीचं या जन्मी करून बघून जायचं. तर हे रिव्हेंज कॉन्सेप्ट. सी, जस्ट इन्साफ आणि रिव्हेंज कॉन्सेप्ट, जस्टिस अँड रिव्हेंज आर द सेम थिंग. की मला रिव्हेंज घ्यायचंय. तर आम्हाला वाटतो की नाही, अभी उसको कर्मा मिलेगा, उसने बुरा किया, उसने को. तर आम्ही सांगतो कर्म म्हणजे वी मीन इन्साफ मिला. आणि दॅट इज ए वेस्टर्न कॉन्सेप्ट, जिथे पुनर्जन्माचा कॉन्सेप्ट नसतो. पुनर्जन्मामध्ये देर इज नो गॅरंटी. कृष्ण म्हणतो की फल की चिंता मत करो, की मी गॅरंटी करू शकत नाही. कारण तुझं बॅलन्स शीट मध्ये खूप डेबिट असेल तर तू जितकं क्रेडिट कर तू, पण तुला डेबिट, तुझं मोक्ष नाही मिळणार. तुला वाटतं की माझं क्रेडिट इतकं आहे, पण तुला डेबिट माहित नाही तुझं डेबिट किती आहे, लॉस किती आहे आणि प्रॉफिट किती आहे. तर डेबिट आणि क्रेडिटचं कॉन्सेप्ट, स्नेक अँड लॅडर गेम आहे ना, स्नेक अँड लॅडर. तो स्नेक अँड लॅडर गेम इज इन्व्हेंटेड इन इंडिया, कर्म शिकवायला, की या जन्मी तुला क्रेडिट किती, डेबिट किती. तर डेबिट क्रेडिटचं कॉन्सेप्ट आणि हराम हलालचं कॉन्सेप्ट इज व्हेरी डिफरंट. पाप अँड पुण्य, हराम हलाल आर व्हेरी डिफरंट. दे व्हेरी डिफरंट आयडियाज. लोकांना हे कळत नाही. दे थिंक हराम इज इक्वल टू पाप अँड हलाल इज इक्वल टू पुण्य. असं नाही. हराम हलाल कॉन्सेप्ट इज व्हेरी यू लिव्ह ओनली वन्स. एक जीवन आहे.
एक ही लाइफ है और वो लाइफ में तुमको सही रहना है या गलत. बट पुनर्जन्मचा कॉन्सेप्ट तुम्ही सुरुवातीला मी काय सांगते, एकच शब्द आहे, एव्हरीथिंग इन इंडिया रिव्हॉल्व्स अराउंड पुनर्जन्म. तर वाय आर यू बॉर्न इन अ गुड फॅमिली? पुण्य पूर्वीचं. तुला वाटतं ते पुण्य आहे. हो. यू थिंक यू आर बॉर्न इन अ रिच फॅमिली जिथे देर इज नो लव्ह. तर यू आर बॉर्न इन अ व्हेरी रिच फॅमिली जिथे पेरेंट्स तुला अटेन्शन देत नाही. तर दुर्योधनला पहा. दुर्योधन इज बॉर्न इन अ रिच फॅमिली. फादर इज ब्लाइंड, बघू शकत नाही. मदर इज ब्लाइंड फोल्डेड, बघत नाही. तर इज इट गुड और बॅड, पाप की पुण्य? कृष्ण इज बॉर्न इन अ कावहर्ड, असं त्याला अबॅन्डन्ड इन अ कावहर्ड फॅमिली, गवळी लोकांच्या घरी राहतात ते. आणि ही हॅज 2 फादर्स 2 मदर्स, ऑल ऑफ हिम लव हिम. तो गरीब घर का लड़का जिसको प्यार मिला है, अमीर घर का लड़का जिसको प्यार नहीं मिला है. पाप पुण्य कुठे? कर्ण कृष्णासारखा ही हॅज बीन अबॅन्डन्ड. सुतपुत्र, आई तिला गिव्ह सो मच ऑफ लव्ह, पण तो दुखी आहे. मेरे को आई वॉन्ट अ बेटर लाइफ, मेरे को राजा बनने का है. कृष्णाला काय फरक पडत? वन इज अ कावहर्ड, वन इज अ चॅरियटियर. ड्रायव्हर, बेसिकली ड्रायव्हरचा बेटा, आणि दुसरा आहे ग्वाला. वन इज कम्फर्टेबल, दी अदर इज नॉट कम्फर्टेबल. तर सिच्युएशनला तुम्ही कसं बघता, हे संस्कृती. पण यातनं काय सांगायचं असेल, ज्यांनी लिहिलं त्यांना काय सांगायचं असेल? की हॅपीनेस इज नॉट वॉलेट साइज. मनी इज इम्पॉर्टंट फॉर कम्फर्ट, नॉट फॉर हॅपीनेस. शांती पाहिजे, संतोष पाहिजे. इट इज नथिंग टू विथ मनी. रिच पीपल इतका अनहॅपी का? कल कुर्सी जाएगा, कल पोझिशन जाएगा. शांती नाही. तर धनधान्य संपत्तीचं व्हॅल्यू काय? सक्सेसचा व्हॅल्यू काय जेव्हा शांती नाही, संतोष नाही? मनी इज इम्पॉर्टंट, ऑफकोर्स पाहिजे. घरातलं घर चलाने के लिए पैसे चाहिए, एसी चलाने के लिए बिल का पैसा भरना पड़ता है. लक्ष्मीचं तेच व्हॅल्यू आहे, त्याच्या पुढे काय व्हॅल्यू नाही. लक्ष्मीला देऊन तुम्हाला मोक्ष नाही मिळत. गुरुजीला बघा ना, किती पैसे त्यांच्याकडे, तरी सोशल मीडियावर तर भांडण करत राहतात ते सगळे आचार्य गुरु. भांडण 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 भांडण. मेरा देवता करेक्ट, मेरा वेदांत करेक्ट, मेरा वेद करेक्ट. तर त्यांचा स्पर्धा चालू आहे, कारण संतोष नाही. ज्यांच्याकडे संतोष असतो तो स्पर्धामध्ये भाग घेत नाही. संतोष कसा मिळवायचा, मोक्ष कसा मिळवायचा? सरस्वती पाहिजे. सरस्वती नसेल तर संतोष नाही. देन यू नो द व्हॅल्यू ऑफ थिंग्स. मूल्य काय आहे, पैशाचं मूल्य काय आहे? व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ मनी? यू हॅव टू पे बिल्स, ऑफकोर्स यू नीड मनी. सो विदाउट मनी यू कांट लिव्ह. पण मनी माझ्याकडे आहे म्हणून माझ्याकडे नाइस पत्नी मेरे को मिलेगा, नो. अच्छा बच्चा मिलेगा, नो. अच्छा रिलेशनशिप मिलेगा, नो. अच्छा घर मिलेगा, यस. अच्छा गाड़ी मिलेगा, यस. अच्छा सेक्स मिलेगा, नो. अच्छा एन्जॉयमेंट मिलेगा, नो. तर आता हे अमेरिकामध्ये एप्स्टीनचं चालू आहे ना. तर हे विचार करा, इतकं श्रीमंत लोक ते एप्स्टीनच्या आयलंडमध्ये का जात होते? कारण स्वर्गमध्ये अप्सरा असतात ना, आणि अप्सरा आम्हाला भोग देणार. भोग काही मिळत नाही. इंद्रचा सिंहासन आता सुद्धा डगमगात. पण विष्णूला पहा, तो तिथे लक्ष्मी बरोबर आहे, हॅपी आहे. संतोष इज नॉट क्रिएटेड बाय सक्सेस. संतोष इज नॉट क्रिएटेड बाय मनी. त्याच्यासाठी सरस्वतीचं नॉलेज की व्हॅल्यू काय आहे, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ अ थिंग. अँड व्हॅल्यू कॉन्सेप्ट, मूल्य काय, इट्स नॉट मेजरेबल ना. आय कॅन गो आणि भेलपुरी रस्त्यावर खातो आणि आय फीलिंग व्हेरी हॅपी. आणि त्याच वेळी मला असं कोणी सांगणार की 5 स्टार हॉटेलमध्ये तुला देतो, पण नाही, मला तो टेस्ट आवडतो. आय वॉन्ट हॅपी. संतोष इज व्हेरी सब्जेक्टिव्ह, व्यक्तिगत असतो. इट इज नॉट ऑब्जेक्टिव्ह. तर असा तुम्ही मॅप करू शकत नाही की संतोषचा एक इंडेक्स करूया, चला ग्लोबल इंडेक्स ऑफ सॅटिस्फॅक्शन. नाही.
हे सगळं करतात ना, हॅपीनेस सर्वे हो. वगैरे सगळं खोटं आहे ते भूटानमध्ये हॅपीनेस आहे. अरे भूटानचा राजा तिथे तुम्ही आय मीन वेन यू टॉक अबाउट अदर कंट्रीज यू कांट वेअर अ येलो शॉल इन भूटान. ओनली द किंग कॅन वेअर. फ्रीडम नाही आहे. हो. नो, यू कांट ड्रेस एज यू वॉन्ट. मग कसला हॅपीनेस? अमेरिकाने डिसाईड केलं ना, युनायटेड नेशन्स डिसाईड केलं देर हॅपी कंट्री. जिथे स्वतंत्रता नाही आहे तिथे सुख कसं? स्वतंत्रता नाही तर हाऊ कॅन यू बी हॅपी? रूल्स इतकं आहेत. जपान, चायना, ते सगळं रूल्स 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 तर दिसतो चांगलं, पण स्वतंत्रता नाही आहे. तर यू हॅव टू थिंक. तर सरस्वती म्हणजे काय? वेद म्हणजे काय? इट इज दिस. Because I have worked, and I can say this with writing on any format. I have worked with the richest people. I have not found संतोष. I have worked with powerful people. मी तिथे संतोष नाही बघितला. फेमस पीपल बघितलं नाही. नॉट दॅट गरीब लोकांकडे संतोष आहे, नाही आहे, पण दे डोंट कांट पे बिल्स, तर संतोष कसा होणार? सो द आयडिया इज यू शुड नो व्हॅल्यू. लक्ष्मीचा एक व्हॅल्यू आहे, शक्तीचा एक व्हॅल्यू आहे. शक्ती नसेल तर किती प्रॉब्लेम्स होणार तुमच्याकडे. ह्याला ओव्हेरियन थेअरी म्हणायचं का? म्हणजे आपल्या हातात 90% गोष्टी नाहीत. कुणाच्या घरी जन्मावं, काय करावं, प्रेम मिळेल का नाही, वात्सल्य मिळेल का नाही, हेच आपली मायथॉलॉजी समजावायला बघतेय का? सगळ्यांचं मायथॉलॉजी हे म्हणतो की तुमच्या जीवनाचा अर्थ काय आहे. मनुष्य फक्त एक प्राणी आहे जो हे विचार करतो. बाकी कोणीही प्राणी हे विचार करत नाही. ते जेवतात आणि मरतात. ते प्रोड्यूस बेबीज अँड दे डाय. अर्थ कोणी शोधत नाही. कुत्रा, मांजर असं विचार करत नाही की मेरा जीवन का अर्थ क्या है. जे फूड, सेक्स, फिनिश्ड. मनुष्य विचार करतो कारण आमच्याकडे कल्पनाशक्ती आहे. आणि कल्पनाशक्ती आहे तर आम्हाला विचार करावा लागतो की माझं मूल्य काय आहे, व्हॉट इज माय व्हॅल्यू. आणि त्याच्यासाठी आमच्याकडे गोष्ट असते, कथा असते. तर सगळे जितकीही संस्कृती आहेत, संस्कृतीचा मतलब काय? गोष्ट इज अ स्टोरी, कथा, आख्यान. आख्यान नसेल तर संस्कृती नसेल. संस्कृती आणि आख्यान इज टुगेदर. विदाउट अ स्टोरी देर इज नो कल्चर. तो वेस्टर्न कल्चर इज इस्लाम अँड ईसाई धर्म, ख्रिश्चॅनिटी अँड इस्लाम. चायनीज कल्चरचं स्टोरी इज व्हेरी डिफरंट. कॉन्फ्युशियस, ताओ, शिंटो. आणि भारतात ते पुनर्जन्माचं आख्यान. पुनर्जन्माच्या आख्यानला व्यक्त करायच्यासाठी रामायण आहे, महाभारत. ते व्यक्त करतात. दे एक्सप्रेस इट सो दॅट यू अंडरस्टँड इट बेटर. पंचमवेद याला म्हणतात, स्टोरी. अवतार फक्त विष्णूचेच काय? आणि किंवा जे आपण फॉलो करतो, चर्चा करतो असे विष्णू भगवान आहेत. ही इज इंटरेस्टेड इन पीपल, की त्यांचा उद्धार करावा लागतो, तर ते खाली येतात. अवतरण मीन्स वरून खाली यायचं. अवतरण तर वर म्हणजे अनंत जे आहे तो मृत्यू लोकात येतो. म्हणजे रामायणमध्ये रामचा जन्म होतो, रामचा मृत्यू होतो. महाभारतमध्ये कृष्णाचा जन्म होतो, कृष्णाचा मृत्यू होतो. मृत्यू लोकमध्ये यायचं म्हणजे अवतरण. शिवा ईश्वर आहेत. ही इज नॉट इंटरेस्टेड. तो वरती बसलाय, जे करायचं करा, इथेच यायचंय तुम्हाला, कुठे जाणार तुम्ही. बट विष्णू हॅज अ फेमिनिन साइड, की नाही नाही लोकांना जरा हेल्प करावा लागतो, तर तो येतो खाली. ही इज हेल्पिंग, ही इज पार्टिसिपेटिंग, ही इज एंगेजिंग. दॅट इज हाऊ दे हॅव क्रिएटेड टू कॉन्सेप्ट्स. की वन जे संतोष आहे पण डिसइंटरेस्टेड, नॉट इंटरेस्टेड, इंडिपेंडेंट. राईट. तर इंग्लिशमध्ये 3 शब्द तुम्ही मराठीमध्ये सांगा. डिपेंडेंट, इंडिपेंडेंट, डिपेंडेबल. तो डिपेंडेंट जो असतो ही वॉन्ट्स थिंग्स. तर हा ब्रह्मा पूजा मी करत, कारण तो डिपेंडेंट आहे. इंडिपेंडेंट शिवजी. पण इंडिपेंडेंट बरोबर तुम्ही संबंध ठेवू शकत नाही ना. ही डझंट नीड यू, यू डोंट, यू आर लाईक अरे कुछ देता नाही आहे, ये रिलेशनशिप नाही आहे. आणि ही इज नॉट होल्डिंग यू अकाउंटेबल अँड रेस्पॉन्सिबल. पण जो डिपेंडेबल दॅट इज विष्णू, वैकुंठ, की भैया मैं देगा लेकिन ऋण, इन्व्हेस्टमेंट आहे. हो, चॅरिटी नाही आहे. शिवा चॅरिटी करतो म्हणून से लागला की भोलेनाथ के पास जाओ जो कुछ मिल जाएगा. तर सगळे राक्षस यक्ष सगळे येतात. पण त्याला माहित आहे की भैया कर्मा तो मैं कंट्रोल नाही करने वाला. ऋण मध्ये तू पडणारच. तर ऋण कॉन्सेप्ट, दीज आर ऑल आयडियाज ऑफ इंडिया. हे विचार आहेत वेदचे, हे दीज आर द कॉन्सेप्ट.
हे दोन्ही ज्या महाकाव्यातून सर्वाधिक लोकांपर्यंत पोहोचले ते म्हणजे महाभारत आणि रामायण. तुम्हीच एका पॉडकास्टमध्ये म्हणलाय की रामायण वेगळ्या राजाच्या अँगलनं सांगतायत, महाभारतात कृष्ण राजा नाहीये. बिसाइड्स ऑल दॅट, आत्ताच्या माझ्या आयुष्यात रामायण आणि महाभारत काय सिग्निफिकन्स आहे? लाईफमध्ये रूल फॉलो करायचे की रूल तोडायचं सांगा. फॉलो करायचं. हो का? दुर्योधन रूल फॉलो करतो. महाभारतमध्ये काही रूल तोडलं नाही त्यांनी. आमचे जितकं बी मिनिस्टर्स आहेत ना, ते सगळे रूल्स फॉलो करतात, कारण कोणी जेलमध्ये नाहीये. नोबडी इज इन जेल ना. क्रिमिनल केसेस आहेत त्यांच्याकडे, बट ऑफिशियली दे आर नॉट क्रिमिनल्स ना. सगळे रूल्स फॉलो करतात. जज त्यांना नेहमी बा इज्जत बरी करणार ना, फ्री करतात ते. तर रूल्स फॉलो करायचं म्हणजे आमचे जितके बी मिनिस्टर्स आहेत आमच्या देशात, सगळे मिनिस्टर्स रूल्स फॉलो करतात. ते राम आहेत. शो मी अ मिनिस्टर हु हॅज ब्रोकन द लॉ. टेक्निकली नोबडी. तो ऑल आर राम. मर्यादा पुरुषोत्तम राम. रूल नाही तोडाय. भाव इज इम्पॉर्टंट. रूल फॉलोईंग अँड रूल ब्रेकिंग ते दिसतं, पण मराठीचं दिसतं तसं नसतं, म्हणून जग फसतं. तर वी सी, दॅट्स व्हाय आय आस्क्ड यू, रूल फॉलोईंग की रूल ब्रेकिंग. तर रामायणचं मुख्य पात्र रूल फॉलो करतो, खलनायक रूल तोडतो. महाभारतचं मुख्य पात्र रूल तोडतो आणि खलनायक रूल फॉलो करतो. खलनायक तो जो केवळ आपला विचार करतो, दुसऱ्यांचा विचार करत नाही. नायक तो जो दुसऱ्यांचा विचार करतो. तर रामायणमध्ये राम नेहमी अयोध्याचा विचार करतो, पण महाभारतमध्ये कोणी हस्तिनापूरचा विचार करत नाही. रावण लंकाचा विचार करत नाही. सगळे स्वतःचा विचार करतात. आणि कृष्ण बघतो आणि सांगतो, तुम्ही हस्तिनापूरचा विचार करत नाही, लंकाचा विचार करत नाही, मग अयोध्या नगरी कसं जन्म होणार? तुम्हाला फक्त सत्ता पाहिजे. रामाचा महत्वाकांक्षा काय आहे? अयोध्येचं भलं. नाही, दॅट इज हिज दायित्व, रिस्पॉन्सिबिलिटी. दॅट इज नॉट महत्वाकांक्षा. शब्द इज व्हेरी इम्पॉर्टंट. आय डोंट नो महत्वाकांक्षा काय नाही आहे ना. धर्ममध्ये महत्वाकांक्षा नसतो. धर्ममध्ये लोक ज्याला भूक लागली आहे त्याला जेवण द्या, आणि जो ऋणी आहे त्याच्याकडून ऋण त्याला उद्धार करा. सो यू हॅव टू रिपे युअर डेट्स. अँड बाय हाऊ डू यू रिपे युअर डेट्स? डेट म्हणजे डेबिट. बाय गिव्हिंग क्रेडिट. क्रेडिट कसं? जेवण देऊन. डेबिट जेवण घेऊन. इट इज द सिस्टम. रामाकडे ना डेबिट आहे, क्रेडिट आहे. तर तो काम काय करतोय तिथे? तो बघतोय की चारो तरफ सगळ्यांना डेट आहे, ऋण आहे, त्यांना मुक्त करायला मी काय करणार? तो राम राज्याचं निर्माण करतो, पण तरीही लोक तिथे बसून गॉसिप करतात की राजा की पत्नी ठीक नाही. तुम्हाला का? तुम्हाला मिळालं ना रामराज्य, तर कॅरेक्टर सर्टिफिकेट का देता तुम्ही? कारण लक्ष्मी आली तरीही सरस्वती नाही आली ना. वाय आर यू इंटरेस्टेड इन सीताज कॅरेक्टर? तर तो रामायणमध्ये तो दॅट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट की इवन इन अ हॅपी सोसायटी पीपल विल क्रिएट अनहॅपीनेस. राम राज्यामध्ये सीताला स्थान नाही आहे. अँड दॅट इज द होल आयडिया. दॅट इज हाऊ वाल्मिकी इज एक्सप्लेनिंग व्हेरी रिफाईंड. हे सूक्ष्म. पण हे कोणी आजकाल कोणी इंटरेस्ट नाही याच्यामध्ये. सगळीकडे पुत्रमोह दिसतो. नाव घ्या, पुत्रमोह दिसतो. ते सांग, गीता पुस्तक असेल त्याच्या हातात आणि रामायण आणि ते रामलीला बघणार, सगळं काय करणार, पण पुत्रमोह आहे. मेरा बेटा को वो पोजीशन दे दो, उसके बाद रामायण बात कर. ते चालू आहे सगळं. तलवार बघून आम्ही बोलतो ना राजासमोर. राजाला आदर कोण करतो? आम्ही तलवारला आदर करतो. तर जितके राजा आहेत ते तर तलवारला बघतात, पण रामाचं आम्ही धनुषला बघत नाही, मी रामाला बघतो. राम्स रिस्पेक्ट कम्स बिकॉज ही इज अ नाईस पर्सन, नॉट बिकॉज ही हॅज गॉट अ धनुष इन हिज हँड. हिंदू धर्मामध्ये इट इज ऑल अबाउट रिलेशनशिप. एव्हरीथिंग इज रिलेशनल, नॉट इंग्लिशमध्ये नॉट डिस्पोजिशनल, रिलेशनल. तो तुमचं व्हॅल्यू कुठून येतो? फ्रॉम युअर पीपल अराउंड यू. ऑन युअर ओन यू हॅव नो व्हॅल्यू.